ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगासमोर आल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग. पण या दोन अधिकाऱ्यांच्या सोबत आणखी एक होते, ते म्हणजे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री. डिप्लोमॅटिक भाषेत पाकिस्तान कसा दहशतवादाला पोचतोय हे मिस्री यांनी जगासमोर ठेवलं. त्याचबरोबर भारत म्हणून आमची काय भूमिका आहे हे देखील मिस्री यांनी जगाला सांगितलं. भारताची भूमिका जगाला पटवून देणारे विक्रम मिस्री नेमके कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जगाला या सगळ्याची माहिती देण्याची जबाबदारी देण्यात आली होती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावर. एकीकडे भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असताना दुसरीकडे जागतिक पातळीवर भारताची बाजू परराष्ट्र खातं आणि विक्रम मिस्री समर्थपणे सांभाळत होते. पाकिस्तानशी कसं लढायचं हे मिस्री यांना चांगलंच माहिती आहे. पाकिस्तानशी संबंधित विषयांवर मिस्री विशेष काम करतात. इंद्रकुमार गुजराल आणि प्रणब मुखर्जी परराष्ट्र मंत्री असताना त्यांच्या स्टाफमध्ये मिस्री यांचा समावेश होता. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच मनमोहन सिंग आणि इंद्रकुमार गुजराल यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून देखील मिस्री यांनी काम केले. पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव म्हणून देखील त्यांनी याआधी काम केले. ब्रुसेल्स, ट्युनिस, इस्लामाबाद आणि वॉशिंग्टन DC मध्ये मिस्री यांनी भारताचे ॲम्बॅसिडर म्हणून काम केले. श्रीलंकेमध्ये डेप्युटी हाय कमिशनर म्हणून, म्युनिचमध्ये काउन्सिल जनरल म्हणून देखील मिस्री यांनी काम केले. 2014 मध्ये स्पेनमध्ये मिस्री यांची भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली होती. त्याचबरोबर म्यानमारमध्ये देखील त्यांनी 2016 मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. चीनमध्ये देखील 2019 ते 2021च्या दरम्यान ते भारताचे राजदूत होते. परराष्ट्र खात्याचे सचिव होण्याआधी डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून त्यांनी काम केले. मिस्री यांची कारकीर्द तर आपण जाणून घेतली. आता त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं हे देखील समजावून घेऊयात. श्रीनगर येथे मिस्री यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण श्रीनगर आणि उधमपूर येथे झालं. पुढे दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयातून त्यांनी इतिहास या विषयामध्ये बॅचलर डिग्रीचं शिक्षण घेतलं. जमशेदपूर येथून त्यांनी MBAचं शिक्षण पूर्ण केलं. सरकारी नोकरी करण्यापूर्वी त्यांनी 3 वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केलं. मिस्री हे अमेरिकेच्या अस्पेन इन्स्टिट्यूटचे देखील विद्यार्थी आहेत. तर ही होती मिस्री यांची सविस्तर माहिती. सीमेवरच्या आपल्या जाबाज जवानांबरोबरच डिप्लोमॅटिक स्तरावर आपले अधिकारी देखील देशासाठी काम करत असतात. अशाच एका अधिकाऱ्याची माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न. आज इथेच थांबतो. धन्यवाद.